सर्व अच्युत गोत्रे बंधू आणि भगिनी, त्याचप्रमाणे साधू संतांना दंडवत प्रणाम. आपण सर्वज्ञ श्री चक्रप्रभू लोकयुक्तीत आल्यानंतर सद्भक्तांच्या निमित्तानं प्रसंगानुरूप एकांकीच्या लीळा सांगतात आणि आपल्याला हा जो आपला जीवन प्रवास आहे, धर्माचा प्रवास आहे, घडवतात. अप्रत्यक्षरित्या त्या भक्तांना एकांकीच्या लीळा सांगून परमेश्वर काही तत्त्व सांगत होते, काही समज देत होते, ज्ञान सांगत होते आणि त्यासाठीच परमेश्वर आपल्या आठवणीही पुन्हा पुन्हा त्या प्रसंगानुरूप सांगत होते. आपणही या लीळा आठवताना, लीळा स्मरण करताना, चिंतन करताना, वाचताना किंवा सत्संग ऐकताना काय करायचे, कशासाठी करायचे, हा हेतू आपला क्लिअर असला पाहिजे, आपला उद्देश असला पाहिजे. परमेश्वर एकांकीच्या मध्ये परिभ्रमण करत असताना अनेक सद्भक्तांच्या घरी जात होते. त्यांची जशी अवस्था असेल, जसा संस्कार असेल, जशी कणव असेल, त्यांच्याकडून क्रिया स्वीकारत होते, त्यांच्या विनंतीला मान देत होते. याचा अर्थ आपण काय समजायचा आहे की परमेश्वर जी बी क्रिया करून घेतात या जीवाला कर्मराहाटीमध्ये करून घेतात आणि या दैवराहाटीचं जे बी देतात परमेश्वराला, जे द्यायचं आहे ते ह्या जीवानी कर्मराहाटीत केलेल्या क्रियावरती अवलंबून असतं. म्हणजे ज्ञान आहे, अहेतुक भूतभजन ज्ञानाप्रती साधन, अहेतुक मायापूर भजन प्रेमाप्रती साधन. तर ही ज्ञान आणि प्रेम ही जोडण्याची जी ठिकाण असेल तर ते कर्मराहाटी आहे. आपणही कळत न कळत अशी क्रिया केली, ज्ञानी या भक्ताच्या ठिकाणी अहेतुक भजन आपलं घडलं आणि म्हणून परमेश्वराने दैवराहाटीत आपल्याला आणलेलं आहे. तर तिथं भजनाची क्रिया आपोआप एकाच दिवसात केली आणि लगेच ती लागू पडली असं होत नाही. आपल्यावरती ते संस्कार आणि त्या संस्कारामुळं आपण त्या क्रिया करत होतो आणि त्या क्रिया करत 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 एक वेळ अशी आली की आपल्याकडून अहेतुक क्रिया घडली. म्हणजे कोणत्या प्रकारची अभिलाषा नाही, स्वार्थ नाही. कारण एकदा आपल्याला सर्वच समाधान झालं, सर्वच भेटलं किंवा आपोआपच आपल्या अभिलाषा निवर्ततात. सुरुवातीला मात्र दुष्टपरच असतं सर्व, पण जे पाहिजे होतं, जे अपेक्षित होतं ते भेटल्यानंतर आपोआपच माणसाचा कल, विचारधारा बदलते आणि त्यातूनच मग अशी क्रिया घडण्याची शक्यता असते. परमेश्वर तशी क्रिया घडून घेतात आणि मग आपल्याला दैवराहाटीत आणतात. इथं आपल्याला हे लक्षात येतं आहे, हे सारे जे जीव आहे परमेश्वर स्वतः त्यांच्याकडे जातात, हे जीव सर्व कर्मराहाटीचे आहे. परमेश्वराने त्यांना बोध नाही दिलेला आहे, परंतु त्यांच्याकडून क्रिया स्वीकारलेली आहे. त्यांना स्वतः ज्ञान नाही सांगितलेले, स्वतःची ओळख दिलेली नाही आहे किंवा कोणत्या प्रकारचं तत्त्वज्ञान सांगत बसलेलं नाही, सत्संग त्यांचे घेतलेले नाही आहे. त्यांच्या विनंतीला मान देऊन जिथं जिथं जो जीव आहे त्या ठिकाणी परमेश्वर जातात आणि क्रिया स्वीकारतात. म्हणजे आपणही कर्मराहाटीमध्ये क्रिया केल्या म्हणून दैवराहाटीत आलो. आता कर्मराहाटीत केलेल्या क्रियेला दैवराहाटी आपल्याला फळ भेटलं, मग आता दैवराहाटीत केलेल्या क्रियेला काय भेटेल? मग तेच आपण करत बसायचं का त्याच्या व्यतिरिक्त करायचं? परमेश्वराने आपल्याला बोध देऊन जीवदेवता, प्रपंच आणि परमेश्वर यातलं कार्यकारण स्वरूप लक्षात आणून जाणून परमेश्वर कोण आहे, परमेश्वराची भक्ती केल्याने तुम्हाला काय भेटणार आहे याचा बोध दिला आहे आणि ती परमेश्वराची भक्ती कशी करायची याची जाणीव ज्ञानाद्वारे दिलेली आहे. परंतु आपण ते ज्ञान न घेता, समजून न घेता, त्यावर आचारावरती न जाता आपण मात्र कर्मराहाटीत केलेल्या क्रिया दैवराहाटीत आल्यानंतर ही क्रियाच करतो आहे. केली क्रिया वाया न व्हायची, इथंही केलेली क्रिया वाया जाणार नाही, परंतु इथल्या क्रियेने आपल्याला फक्त योग्यता लागते आणि नुसत्याच क्रिया केल्याने मात्र परमेश्वर मात्र भेटणार नाही, हे लक्षात घ्या. मग इथं आल्यानंतर मात्र आपल्याला क्रिया कमी आणि कोणत्या क्रिया करायच्या? ज्ञानाच्या, आचाराच्या. क्रिया करी तो ज्ञानी. परमेश्वरांनी, पक्षकारांनी आपल्याला ज्ञानी याची व्याख्या सांगितली. क्रिया करी तो ज्ञानी. इथली जी क्रिया आहे ही आचाराशी निगडीत आहे. इथली जी क्रिया आहे तत्वसिद्धांताशी निगडीत आहे, त्यागाशी निगडीत आहे. ती मात्र न करता आपण तिकडं ज्या केल्या क्रिया आहेत त्याच इकडं करतो आहे. तर यात बदल परमेश्वराला अपेक्षित आहे आणि तो बदल घडावा म्हणूनच परमेश्वराने आपल्याला या एकांकीच्या लीळा सांगून त्यांच्याबरोबर आपल्याला हा आध्यात्मिक प्रवास घडवता आहे. परंतु आपण समजून घेतलं पाहिजे. समजून न घेता मात्र लीळा आहे, एकांकीच्या लीळा आहे. देव ह्या घरी गेले, या ब्राह्मणाच्या घरी गेले, त्यांनी विनंती केली, देवाने स्वीकारलं आणि पुढं चालले. अहो पण ते का केलं आहे देवाने आणि आपल्याला काय सांगितलं आहे, काय शिकवलं आहे, हे आपल्याला त्यातून समजून घेणं महत्त्वाचं आहे. म्हणून आपण आज काय करावं, दैवराहाटीतल्या जीवानी काय करावं आणि कर्मराहाटीतल्या जीवानी काय केलेलं आहे आणि काय करावं,
कारण अन्नदान ते उत्तम हे परमेश्वराने सांगितलं आहे, पण तो अन्नदान उत्तम हा जो सिद्धांत आहे कर्मराटीचा आहे, तो दैवराटीचा नाही आहे. आणि अन्नदान उत्तम आहे कर्मराटीचा का, तर त्या अन्नदानातूनच त्याला परमेश्वराच्या दैवराटीच्या वेदाच्या बोधाच्या किंवा ज्ञानाच्या आणि प्रेमाची चाल तयार होत असते. या एकांकीच्या लीळेतून परमेश्वर त्या भक्तांची ज्ञानाची प्रेमाची चाल तयार करतात आणि भविष्यात पुढं जाऊन त्यांना परमेश्वर बोध देणार आहे, ज्ञान देणार आहे, प्रेम देणार आहे आणि उद्धाराला रस्ता करून देणार आहे. आपण त्या प्रक्रियेच्या पुढं आलेलो आहोत. आता या प्रक्रियेच्या पुढं आल्यानंतर पुढची क्रिया अपेक्षित आहे. पहिलीतून दुसरीत गेल्यानंतर दुसरीचा अभ्यास अपेक्षित आहे. आपण दुसरीत गेलो तरी पहिलीचाच अभ्यास करत राहिलो तर मात्र आपल्याला दुसरीत पास होताच येणार नाही, आपण तिथंच अडकून जाऊ. म्हणून ज्या अवस्थेला आपण पोचलो ती अवस्था समजून घेणं आणि त्यावरती चालणं आणि त्याच्यानुसारच आपण भक्ती करणं किंवा धर्म करणं, धार्मिकता करणं हे परमेश्वराला अपेक्षित आहे. म्हणून परमेश्वर हे आपल्याला एकांकीच्या लीळा सांगून आपल्याला काय समज देतात हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. परमेश्वर आता वडनेर भुजंगच्या पुढे निघालेले आहे, पण वडनेर भुजंगला त्यांना एक भक्त भेटले, ते आहे दादोस. आणि दादोस सर्व दृष्टपर भक्ती करणारे आहे. कारण परमेश्वराकडून स्थिती झाल्यानंतर त्यांना असं जाणवलं, लक्षात आलं का हे आपल्याला काहीतरी देऊ शकतात आणि पुढं जाऊन ते परमेश्वराकडून त्या दृष्टपर अपेक्षेने भक्ती करत राहिले. म्हणून परमेश्वराला पुढचं द्यायचं आहे ते देऊ शकले नाही, कारण ते तिथंच थांबले. आपलंही असं होऊ नये की आपल्याला द्यायचं आहे देवाला आनंद आणि आनंद द्यायच्या अगोदरच आपण त्या आनंदाची अभिलाषा न करता ज्याच्यात आहे त्याच्यातच समाधानी पावलो तर पुढं आपण सरकू शकत नाही. म्हणून परमेश्वराला काय द्यायचं आहे त्या देण्याच्या क्रियेवरती आपण किती चालतो आहे, त्या प्रक्रियेमध्ये आपण किती बसतो आहे, तो प्रयत्न किती करतो यावरती परमेश्वराचं देणं ठरतं. देव आता पातूरला आलेले आणि पातूरला जात असताना एकटे आहे देव. थंडीचे दिवस आहेत, थंडी वाजते. आता वास्तविक परमेश्वराला काही अष्ट स्वभाव जे आहे त्याचं काही बंधन नाही. ते परमेश्वराच्या अखत्यारीत अर्थात अधिकारात हे जीवधर्म देहधर्म परमेश्वराने ह्या जीवासाठी जीवाचा अधिकार योग्यता प्राप्त करून देण्यासाठी स्वीकारलेले आहे. परंतु लीळा करण्याचा उद्देश परमेश्वराचा काय आहे आणि त्यातून आपल्याला परमेश्वराला काय समज द्यायची आहे यासाठी परमेश्वराने या लीळा घडवलेल्या असतात आणि आपल्याला सांगितलेल्या असतात. देव सर्वज्ञ जे आहे हे पातूरला गेल्यानंतर एक स्मशानापासून जातात. स्मशानापासून जात असताना थंडी वाजत आहे आणि थंडी वाजत असताना अंगावरती कपडा नाही आहे, फक्त कटिप्रदेशी एक कपडा लावलेला आहे आणि देव वैराग्य अवस्थेमध्ये जात असताना तिथं जे स्मशान आहे त्या स्मशानाच्या बाजूला एक कपडा, तोही फाटलेला तुटलेला कोणत्या प्रकारचा चांगला नाही, तो पडलेला असतो आणि देवाने तो स्वीकारला, म्हणजे थोडक्यात घेतला. तो त्या स्मशानातला जो वस्त्र आहे डाव्या श्रीचरणाच्या अंगठ्याने परमेश्वराने तो उचलून घेतला. आता तो वस्त्र अत्यंत जीर्ण जरी असलं तरी देवाने घेतलं आहे आणि त्यातून सुंदर अशी लीळा आणि त्यातून खूप मोठा विकल्प आपला फेडला आहे. त्या स्मशानात राखण करणारा जो व्यक्ती असतो तो देवाला बघतो, देवाने कपडा घेतलेला आहे हे लक्षात आल्यानंतर तो धावतो आणि तो देवाला सांगतो टाक टाक. हा जो कपडा टाक धावत आला, कारण दररोज त्याचे कपडे शक्यतो चोरी जात असावेत आणि त्या दिवशी तो आला होता की हे चोर कोण असावेत किंवा कोण कपडे घेऊन जातं आहे आणि योगायोगाने परमेश्वर तिथे आलेले. ऑलरेडी त्या अभिलाषेपोटी जरी आला पण त्याला किती मोठा परमेश्वर लाभ देण्यासाठी आले होते हे मात्र त्याला कळालं नाही, लक्षात आलं नाही. तो देवावरती धावला आणि सांगतं का हे वस्त्र तू टाक आणि दररोजचे जे वस्त्र आहे माझे याचा अर्थ आज नेतो आहे त्याचा अर्थ दररोज तू चोरत असावेत. म्हणजे देवाला चोर समजला आणि देवाने सुद्धा ते वस्त्र जवळ आल्यानंतर देवाने ते वस्त्र त्याला दाखवलं. ते अत्यंत जीर्ण फाटकं तुटकं होतं आणि दाखवल्यानंतर मात्र टाकून दिलं आणि मग त्याला उमगलं की अरे आपण चुकी केली. देवाच्या जवळ आल्यानंतर देवाची श्रीमूर्त त्यांनी पाहिली आणि पाहिल्यानंतर त्याला घाबरला, पश्चाताप झाला, मात्र वेळ निघून गेली होती. देवाला तो आता विनंती करायला लागला का देवा घ्या तुम्ही तो कपडा, पाया पडायला लागला आहे, दंडोत घालायला लागला आहे. परंतु देवाने मात्र तो कपडा टाकल्यानंतर घेतलेला नाही आहे आणि तो विनंती करूनसुद्धा परमेश्वरांनी त्या विनंतीला त्याचा स्वीकार केलेला नाही आहे. आता हे जे
स्मशानातलं जे कपडा आहे, देवाला का स्मशानातला कपडा घेण्याची इच्छा झाली किंवा देवाला का कपडा घ्यावा वाटते, त्याची त्या जीवाची काहीतरी कणव आहे. त्याला तर दर्शनाचं फळ द्यायचं आहे. यदा कदाचित त्याची त्याच्या पुढची कणव असेल आणि त्यांनी थोडासा सेन्स वापरला असता की जवळ या, आल्यानंतर तो कपडा पहा, नाही तर अरे कपडाच आहे, आपल्याकडून एखादा द्या, देवाला दिला असता, देवा हा फाटलेला कपडा आहे, बायाकडे चांगला कपडा आहे, देतो मी, संध्याकाळ झालेली आहे, विनंती केली, उपाराला नेला असतं, त्याला प्रेमाचं दातृत्व दिलं असतं. देव देण्यासाठी आलेले, परंतु आपली झोळी मात्र फाटकी आहे. आपल्याला काय घ्यायचं आहे हे आपल्याला समजतच नाही आणि आपण त्यातच अडकलेलो आहे. आता स्मशानातलं जे वस्त्र आहे यावरती परमेश्वराने खूप मोठं तत्त्वज्ञान पण सांगितलं. एकदा असंच नाथोबांनी विचारलं होतं की देवा, कपडा कोणताही घेतला तर चालतो का? म्हणले घेतला चालतो, काय हरकत नाही, कपडा कपडा असतो. म्हणले त्या कपड्याकडे कपडा म्हणून पाहायचं आहे, मनात विकल्प आणायचा कशाला, की हा कपडा, इथला कपडा, तिथला कपडा. त्याच्यामुळं त्यांचा तर प्रश्न क्लिअर झाला. परंतु देवाने मग त्याच्या मनात असं काही येऊ नये किंवा आपल्या मनात असा विकल्प येऊ नये म्हणून देव म्हणतात कोणताही घ्यायचं हे चालतं, परंतु आजपासून तुम्ही असंच कराल, कोणताही कपडा घ्याल आणि मग कोणताही कपडा घ्याल तर मसणीचे वस्त्र तुम्ही घ्याल. मसणीचे वस्त्र घेते वेळी म्हटले तुम्ही स्मशानात जर जाल तर कोणाच्या मरणाची वाट पाहाल. म्हटले कोणीतरी मरावं, मग तो कपडा मला भेटावा, आणि म्हणून तुम्ही मरणाची वाट न पाहता कोणाकडं चार सुडा म्हणजे कपडा मागून घ्यावा आणि त्याचं तुम्हाला काय करायचं, कोपिन करायचं, कपडा करायचा, शर्ट करायचं, लुंगी जे बी असेल ते तुम्ही करावं. म्हटले शेजारी आचार्य पण बसलेले असतात. म्हणले देवा तुम्ही सांगताय, परंतु मला नुसत्या कोपींवर राहणं जमत नाही. म्हटले मला तो त्रास होतो. यावर भटोबासांनी असं विचारल्यानंतर देव म्हणतात वानऱ्या, मग वरती खाली 2 हात जो आहे ते वेडावं. म्हटले वावं, 2 हात वस्त्र जास्त मागून घ्यावं, जे जमते ते करावं, पण नग्न असू नये, कोपिनी धारण तरी करावंच, कारण लज्जारूप धर्म आहे. आणि मग आचार्य त्याच्याही पुढे विचारतात का, म्हणले मग आथरून पांघरुणाचं काय करायचं? म्हणजे जे आथरून तेच पांघरून. म्हटले आचार सांगितलं आहे ऑलरेडी. आता ह्या लिळेमध्ये ती लिळा घ्यायचं कारण नाही, परंतु स्मशानाचं जे वस्त्र आहे त्या अनुषंगाने देवाने दिलेली एक वचन आहे स्मशानाच्या संदर्भात, आणि म्हणून ते तुम्हाला मी सांगतोय. आता स्मशानाचं वस्त्र घ्यायचं तर मग साधू संतांनी स्मशानातलंच वस्त्र वापरायचं का? नाही. आपला जो मनातला जो विकल्प आहे तो देवाने इथं फेडलेला आहे. कारण आपण स्मशानातलं वस्त्र म्हणजे स्मशानातली वस्तू म्हणले काय सांगतो, अपवित्र समजतो, ते आपण घेऊ शकत नाही, घरी आणू शकत नाही. परंतु ही पवित्रता अपवित्रता पुसून टाकण्यासाठी देवाने सांगितलं वस्त्रकड वस्त्र म्हणून पहा. मग ते स्मशानातलं आहे का, दुकानातलं आहे का, लग्नातलं आहे का, कोणी दिलेलं तुम्हाला दिलेलं आहे का, तुम्ही मागून घेतलेलं आहे, कपडा कपडा आहे. त्याच्यावर स्मशानातलं वस्त्र काय अपवित्र नसतं, अस्वच्छ नसतं किंवा घाण नसतं, तामस नसतं, राजस नसतं. हा जो विकल्प आहे तो काढून टाकलेला आहे. वास्तविक आजपर्यंत परमेश्वराच्या नंतर कितीतरी साधू अनुसरले, एकाही साधूंना स्मशानातलं वस्त्र घेण्याची गरज पडली नसेल, कारण देव दाता आहे, दयाळू माळू कृपाळू आहे. परंतु जर यदाकदाचित तशी गरज पडली तर ते स्मशानातलं वस्त्र आहे म्हणून त्याच्याकडे वेगळ्या नजरेने तुम्ही पाहू नका, हा विकल्प काढण्यासाठी परमेश्वराने हे आपल्याला सांगितलेलं आहे. आणि म्हणून त्या जीवाला परमेश्वराने खूप मोठी संधी देऊनही त्या जीवानी मात्र दवडलेली आहे. त्यांनी विनंती करूनही परमेश्वराने मात्र ते वस्त्र त्याचं टाकून दिलं. ते ऑलरेडी फाटकंच होतं, ते वापरण्यासारखं नव्हतंच, पण तरीही त्याला तो टाक म्हटला आणि देवाला चोर समजून जवळ आल्यानंतर तो चराकला, त्याला लक्षात आलं, पण वेळ निघून गेली होती. तशी आपल्या जीवनाची वेळ निघून जाऊ नये म्हणून त्यावेळेस आपण ते करायचं आहे. आणि त्यावेळेस ते करण्यासाठी आपल्याला सन्निधानात राहावं लागेल. आणि सन्निधान म्हणजेच परमेश्वरांनी दिलेला आज्ञा, परमेश्वरांनी सांगितलेला आचार करणं म्हणजे परमेश्वराबरोबर आपल्या जीवनाचा अध्यात्माचा प्रवास करणे. हा प्रवास करत असताना येळेतून आपण काय समजलो, काय समजतोय आणि त्या समजातून आपल्या जीवनामध्ये काय बदल करतोय हे अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणून स्मशानातलं वस्त्र परमेश्वर म्हणतात घ्यायचं आहे, परंतु त्याच्यासाठी माणसं मारण्याची वाट नाही पाहिजे. कधीतरी गरज पडली आणि असलं उपलब्ध तर घ्यायचे. त्याच्याकडे अपवित्र म्हणून, घाण म्हणून, अस्वच्छ म्हणून न पाहता तेही तुम्हाला घेता आलं पाहिजे. तर तुमची बुद्धी एवढी क्लीन, एवढी शुद्ध असली पाहिजे, तुमचं मन एवढं पवित्र असलं पाहिजे का दुसऱ्याकडं, दुसऱ्या वस्तूकडं, दुसऱ्या व्यक्तीकडं
किंवा दुसऱ्या परिस्थितीकडं एखाद्या प्रसंगाकडं पाहण्याची जे मन आहे ते गडूळ न होता, दृष्टी जी आहे ती घाण न होता बघता आली पाहिजे. आणि ही साधना आहे. म्हणून मी सांगत राहतो की धर्म कुठंतरी पूजा करणं, ऋतवैकल्य करणं, उपास तापास करणं, मंदिरात जाणं हे नाही आहे. धर्म आपल्याशी निगडीत असल्यामुळं आपल्या शुद्धतेशी निगडीत आहे. मग आपली मानसिक शुद्धता, वैचारिक शुद्धता, बौद्धिक शुद्धता, दृष्टीची शुद्धता, वाणीची शुद्धता, ऐकण्याची शुद्धता, विचार करण्याची शुद्धता, ही शुद्धता म्हणजे धर्म आहे. शुद्धता म्हणजे साधना आहे. शुद्धता म्हणजे परमेश्वराची भक्ती आहे. हे आपण जर समजून घेतलं तर धर्म आपल्याला सोपा वाटतो आणि सोपा वाटेल. आणि म्हणून समजून घेऊन करणं कधीही चांगलं. देव त्यानंतर आलेगावला आलेले एकच रात्र वस्तीस्थान आहे परमेश्वराचं. एकांकी असल्यामुळं तिथं ना पूजा अवसर आहे, ना कोणत्या प्रकारचे भक्त आहे, ना कोणी आलं ना कोणी गेलं. त्या परमेश्वराने फक्त तिथं मुक्काम केला आणि परमेश्वर पुढं निघालेले. आता परमेश्वराला जेव्हा दादोसांची भेट झाली, प्रत्येक ठिकाणी दादोस देवाला विचारायचे की देवा आता पुढची भेट कुठं येईल. आणि मी देवसुद्धा सांगायचे, कारण देवाला माहिती आहे का ह्याच दादोसांच्या निमित्ताने आपल्याला अनेक भक्तांना या दैवराटीत आणायचं आहे. पुढचं देवाचं नियोजन ठरलेलं आहे, आपल्याला काहीच माहीत नाही आहे. कोणाकडून कोणाला निमित्त करायचं आणि कोणाकडून कोणाला दैवराटीत आणायचं, कोणाकडून कोणाला शास्त्र द्यायचं, आणि त्या शास्त्रातून कोणाला वेद द्यायचा, बोध द्यायचा, अनुसरायचं, ही परमेश्वराचं नियोजनबद्ध कार्यक्रम असतो. ज्या ज्या योग्यतेचा, ज्या ज्या अवस्थेचा जीव त्या ठिकाणी जोडणं हे परमेश्वराच्या प्रवृत्तीनं माया करत असते. संयोग योग साह्य माया करत असते, सामर्थ्याचं कार्य आहे. तसं ह्या दादोसांना परमेश्वर ओळखतात. हे दृष्टपर आलेले आहे, यांना स्थिती झालेली आहे आणि स्थितीचीच अपेक्षा करून ते आपल्याकडे येत आहे काहीतरी भेटावं. आणि म्हणून परमेश्वर मात्र तो विचार न करता याच्या माध्यमातून, कारण त्याला दिल्यानंतर तो आता समाजात फिरणार आहे, समाजात फिरण्याचं जीव जीवाचं ऐकतो. त्यामुळं आप्ताचं वाक्य लागे त्या अनुषंगाने या जीवाकडून जीवाला परमेश्वर दैवराटीत आणत असतात. कारण प्रत्येकाची अधिकार नाही आहे अर्जुन देवासारखा किंवा माईंभट आचार्य परमेश्वराकडूनच डायरेक्ट बोध होणार, परमेश्वराकडूनच घडवणं मडवणं होणार, हा योग्यतेचे जीव नाही आहे. जीवाकडूनच जीवाला द्यायचं असतं, परंतु परमेश्वर निमित्त करत असतो. तो अधिकार परमेश्वराचा आहे. कोणाला निमित्त कोणासाठी करायचं, स्तंभा एका ते निमित्त करीत, कोणाला निमित्त करायचं देव ठरवणार आहे. आपण म्हणू शकत नाही की विशिष्ट साधुसंत, विशिष्ट अधिकरणं, विशिष्ट अनुसरलेच, विशिष्टच लोक, विशिष्ट ज्ञानी, विशिष्ट हा शब्द इथं लागतच नाही. कोणालाही परमेश्वर निमित्त करू शकतात, कारण परमेश्वराचा विचारधारा जी आहे ही प्रगल्भ आहे, बोल्ड आहे. हे विशिष्ट शब्द हा जो आहे, मर्यादित हा जो शब्द आहे परमेश्वराच्या डिक्शनरीत नाही आहे. आणि म्हणून कोणाला निमित्त करायचं आहे परमेश्वर ठरवणार आहे. आणि आपल्यालाही कोणीतरी निमित्त झालेलं असतं आणि आपणही कोणीतरी निमित्त होत असतो, तर आपण होत नसतो तर तो परमेश्वर करत असतो. म्हणून निमित्त होईजे यातून परमेश्वराच्या मुक्तीचा दरवाजा आपला उघडत असतो, परंतु आपण होऊ शकत नाही. त्यासाठी आपण तयार राहणं, तळमळ करणं, प्रार्थना करणं आणि तत्वसिद्धांत पाळत आचारप्रणाली जर आपण पाळली तर त्या योग्यतेचं झाल्यानंतर मग आपल्याला परमेश्वर कोणाला तरी निमित्त करू शकतात. आणि त्या निमित्तातून आपली योग्यता वाढून परमेश्वराच्या प्राप्तीला आपण जाऊ शकतो. मला निमित्त करा असं म्हटल्याने परमेश्वर निमित्त करू शकत नाही. त्या योग्यतेत, त्या चौकटीत आपण बसलो पाहिजे. आणि म्हणून दादोसांच्या माध्यमातून परमेश्वराला पुढे जाऊन धर्माचा आचार्य या दादोसांच्या माध्यमातून धर्मात आणायचं आहे, आचार्यांना घडवायचं आहे. आणि म्हणून त्या दादोसांना देव प्रेम पण करतात, आपलेपणाने जे आहे ते देतात. आणि म्हणून देवानी त्यांना सांगितलं की मी ईश्विशेला तुम्हाला भेटल. आणि मग सर्वज्ञ ईश्वीला जाताना रस्त्यावर एक पानपोई असते, त्या पानपोईजवळ बसलेले असतात. आणि त्याच वेळेस रामदेव अर्थात दादोस सर्वज्ञांचे दर्शन घेण्यासाठी आलेले असतात. त्यांना दर्शन झाल्यानंतर ईश्विशीला ते जातात. गावाच्या पूर्वेकडील तळ्याच्या पश्चिम काठावर त्या 3 देवळं आहेत, त्या देवळामधल्या लिंगाच्या देवळात सर्वज्ञ बसलेले असतात. आणि त्याच वेळेस नेमके त्यांना दर्शन झाल्यावर त्यांना स्थिती पण होते. स्थितीच्या भरामध्ये त्यांना भानत राहत नाही का आपल्याला जेवायचं आहे किंवा देवाला बी काही विनंती करायची किंवा काही घेऊन यायचं आहे. पूर्ण दिवस निघून जातो, संध्याकाळ होते आणि ते तसेच गप्प बसलेले असतात. आणि मग त्यांना स्थितीचा आनंद उपभोगल्यानंतर ते देवाला
विनंती पण करतात संध्याकाळच्या वेळेस की देवा मला असं तुमच्याकडून व्हावं आणि माझ्याकडून पण दुसऱ्याला व्हावं. त्याचा हेतूच होता, तसा अपेक्षाच होती. आणि देवसुद्धा दयाळू माळू कृपाळू, देवाला माहिती याच्याकडून व्हायला लागलं तर मग पुढचं घडणार आहे. आणि म्हणून देव म्हणतात होईल होईल म्हटले. आणि अशा अनुषंगाने पूर्ण दिवस गेला आणि मग एक ब्राह्मण येतात आणि देव मग त्या ब्राह्मणाला सांगतात की भटो यांना तुमच्या घरी घेऊन जा म्हटले, अर्थात दादोसांना. आणि मग ते ब्राह्मण दादोसांना आपल्या घरी घेऊन जातात, त्यांचे हातपाय धुतात, जेवायला वाढतात. परंतु ते काय म्हणतात, दादोसांना तेवढं भान आहे, घेण्यासारखं कोणाकडूनही आपण घेतो, शिकण्यासारखं कोणाकडूनही आपण शिकू शकतो. आपल्या डोक्यात एक ते दादोस विद्यावंत होते आणि त्यांना वेद नव्हता, बोध नव्हता, ते अनुसरले नाही. परंतु त्या दादोसांकडून दृष्टपर का होईना ज्या गोष्टी घडल्या त्या आपल्याला खूप शिकण्यासारख्या आहे. दादोस म्हणतात तुम्ही आम्हाला शिदोरी द्या, थोडी जास्त द्या, आम्ही आमच्या गोसाव्यांकडे जाऊन जेवण करू. एखादे असते तिथे जेवण घेतले असतं आणि नंतर स्वतःची देवाची शिदोरी आणली असती, नाही तर विसरून गेले असते. पण त्यांनी तसं नाही केलं. तो संस्कार मात्र त्यांचा होता. तेव्हा बी देवाला भेटायला यायचे, ते 100 दंडोत घालायचे. देवाकडून जायच्या वेळेस देवाला विचारायचे, देवा तुम्ही आता पुढच्या वेळेस कुठं आम्हाला भेटणार आहे. आणि जातानासुद्धा 100 दंडोत घालायचे, पाठमोरे जायचे, जेणेकरून देवाला पाठ दाखवायची नाही. म्हणजे ही जी नम्रता ही शिकण्यासारखी, कोणाकडून आपण शिकू शकतो. फक्त आपली शिकण्याची इच्छा, आपली बुद्धी, आपली भूक असली पाहिजे. त्यामुळं दादोसांचे हे जे गुण आहे आपण घेऊन जर आपल्या जीवनात उतरवले तर नक्कीच उपयोग होईल. आणि परमेश्वराला आपण कधी विचारतच नाही, देवा आता तुम्ही कुठं भेटणार आहे. आपण फक्त स्थान करण्याच्याच मग्न आहे, क्रिया करण्यात मग्न आहे, स्मरण चिंतन करण्यात मग्न आहे. कुठं भेटशील हे आपल्याकडं कधी प्रश्न येत नाही, त्याचं टेन्शन येत नाही, आपल्याला कधी विचार येत नाही. दादोस मात्र आपल्याला आपलं सांगतात की देवाला विचारा ना तुम्ही कुठं भेटतील. देव सांगतील मी कुठं भेटेल, पण आपण विचारत नाही देव कुठं भेटेल. देवाने वास्तविक आपल्याला देव कुठं कुठं भेटलेल हे तत्त्वज्ञानातून सांगितलेलं आहे का, मी कुठं आहे नेमकं. देवाने सांगितलं आहे एकमेका भेटल्याचा पाडूज आहे. म्हणजे तुम्ही एकमेकाला जर असे प्रेमाने आपलेपणाने स्वामी श्रीचक्रांचा परिवार म्हणून भेटले तर मी भेटल्याचं गोमटं तुम्हाला देईल. म्हणजे देव तिथं भेटत आहे, आपण भेटतच नाही. भेटायचं जरी असेल तर हेतू आहे, स्वार्थ आहे, ह्या भावनेने भेटत नाही का परमेश्वर भेटला आहे. म्हणून परमेश्वराने अशा कितीतरी गोष्टी सांगितल्या का कुठं देव भेटेल, तिथं जर आपण ते समजून घेतलं आणि ते करायला लागलो तर देव आपल्याला नक्कीच भेटेल. म्हणून देवाने त्यांना सांगितलं, रामदेव घरी गेलेले आहे, पण रामदेवाने काय केलेलं आहे का तुम्ही आमच्याबरोबर शिदोरी द्या, आम्ही देवाबरोबर जाऊ, माझी शिदोरी बांधून द्या आणि सर्वज्ञांची पण द्या, सर्व एकत्र द्या, जास्त द्या. आणि मग त्यांनीसुद्धा त्या ब्राह्मणांनी काय केलेलं आहे तर शिदोरी बांधली, जास्त दिली. आता त्या ब्राह्मणांनी देवाला दंडोत घातल्याचं लीळाचरित्रात येत नाही, देवाला विनंती करण्याचं लीळाचरित्रात येत नाही. फक्त देवाने काय सांगितलं का भटो तुम्ही यांना घेऊन जा. आणि तो यांना घेऊन आलेला आहे आणि यांच्या वतीनं आता परमेश्वर त्यांची क्रिया स्वीकारताय. बघा, देव स्वीकारताय, अयोग्य जीवाला परमेश्वर योग्य करतात. त्या ब्राह्मणाचा अर्थार्थी संबंध नाही, पण दादोसांच्या माध्यमातून दादोसांना घेऊन जा म्हणजे दादोस ब्राह्मण दिसत आहे, त्यांना लक्षात येतं आहे, जाणवं आहे, हे आहे ते आहे. ब्राह्मणांनी ब्राह्मणाला घरी नेलं आहे आणि ब्राह्मणाला जेव घालायला सुरुवात केली, पण दादोस म्हणताय का आमच्या देवाला द्या, आणि त्यांनी देवासाठी दिलेलं आहे. अहेतुक क्रिया घडली आहे, कळत न कळत केलेली क्रिया परमेश्वर स्वीकारताय आणि त्याच्यामुळं त्या ब्राह्मणाची योग्यता वाढते. आपल्याला बी कधीच कळाली नाही, आपल्याला समजली नाही आपण कोणत्या क्रियेतून इथपर्यंत आलेलो आहे. अशी कळत न कळत क्रिया आपल्याकडून परमेश्वराने घडून घेतलेली आहे. जीवामध्ये तेवढी ताकद नाही, सामर्थ्य नाही का त्यांनी क्रिया करावी, देवाने स्वीकारावं आणि मग आपल्याला ज्ञान प्रेम देऊन द्यावं. नाही, परमेश्वर करून घेतात. त्यासाठी फक्त लागते तळमळ, त्यासाठी लागते शुद्धता, त्यासाठी लागते संस्कार, त्यासाठी लागतो प्रयत्न, आर्तता, चतुर्विध दुःख. ती आपल्याकडं नाही आहे. आणि ती जर आपल्याकडं असेल तर देव आपल्याकडून करून घेतील. हे आपण जर समजून घेतलं तर धर्म किती सोपा वाटेल. आपण अवघडात नेलेला आहे. आपण कुठं कुठं कशात धर्म पाहतोय, कशातून धर्म शोधतोय, कशातून धर्म प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो. याचं चिंतन केलं तर आपल्या लक्षात येईल की ते तर देवाने कुठंच सांगितलं नाही. जे सांगितलं ते आपण करतोय आणि जे सांगितलं ते मात्र आपल्याकडून होत नाही. याचा अर्थ फक्त आपण समजून घेतलं नाही, जाणून घेतलं नाही. रामदेव मग देवाकडे येतात, देवाला त्या ब्राह्मणाने दिलेल्या जेवणातून जेव घालतात, स्वतःही जेवतात, पानाचा विडा देतात आणि स्वतः जेवल्यानंतर सर्वज्ञांचा मुक्काम तिथं होतो. मग
सर्वज्ञाचा मुक्काम होतो. सकाळी देव निघतात, तेही देवाबरोबर निघतात. ईशवी जे गाव आहे ते ईशवीच्या शिवेवर आल्यानंतर सर्वज्ञ दादोसाला देव सांगतात की तुम्ही आता थांबा, आम्ही जातो, आमच्याबरोबर कुठे येता तुम्ही म्हटले. कारण देवाला आता या दादोसांकडून काही ना काही करून घ्यायचं आहे. त्या ब्राह्मणाचं, त्या पुजाऱ्याचं अशा अनेक क्रिया करून घेतल्या आहे. पुढे जाऊन दादोसांच्या माध्यमातून देवाला करायचं आहे. कारण कोणाच्याही माध्यमातून नाही करू शकत देव. त्याच्यामध्ये बी तेवढी दृष्टपर का होईना, परंतु ती अभिलाषा का होईना, परंतु ते संस्कार असले पाहिजे, ती प्रवृत्ती असली पाहिजे, त्याची ती नम्रता असली पाहिजे, त्यातून तो क्रियाशील असला पाहिजे. सातत्यपूर्ण क्रिया करतोय तो, सातत्यपूर्ण देवाला विचारतोय का कुठं भेटाल, कुठं भेटाल, दृष्टपर का होईना पण कुठं भेटाल. कोणालाही कोणत्याही भक्ताला देव जेव्हा भेटतात तेव्हा कोणत्याही भक्तांनी देवाला कधीच कुठंच विचारलेलं नाही का देवा आता पुढच्या वेळेस तुम्ही कुठं भेटणार आहे. हे एकमेव दादोस आहे का ते एकांकीमध्ये देवाला विचारतात की कुठं भेटणार आहे. नंतरच्या काळामध्ये काही भक्त लोक विचार देव कुठं भेटणार आहे, मग महादाईचा असेल, आचार्य असेल, परंतु महादाईचा आणि आचार्य देवाबरोबर आल्यानंतर या दादोसांबरोबरच होते आणि ते येत होते, त्याच्यामुळे विचारायचा प्रश्नच नाही. परंतु हे मात्र विचारत होते आणि ते विचारून बरोबर देव पण त्यांना सांगत होते का कुठं भेटणार आहे, आणि तिथं देव पण भेटत पण होते. आपल्यालाही ती भावना जर हेतू जर इच्छा तळमळ निर्माण झाली तर देव आपल्याला भेटतील. पण आपण देवाला विचारलं पाहिजे का देव तुम्ही कुठं भेटणार आहे आम्हाला, आणि भेटणार आहे का नाही. पण आपण विचारत नाही, तो मनात आपली भावनाच येत नाही. आणि मग दादोसांना त्यांनी थांबायला लावलं. सर्वज्ञांनी त्यांना क्षमालिंगन दिलेलं आहे. दादोससुद्धा श्रीचरणा लागलेले आहे देवाच्या, आणि चरणा लागताना दंडोत घातल्यानंतर दादोस देवाला विचारतात की मला आता पुन्हा दर्शन तुम्ही कुठं द्याल देवा. आणि मग देवाने सांगितलं पैठण भागात मी देईल तुम्हाला दर्शन. कारण देवाने अगोदर त्याची जी अभिलाषा आहे ती पूर्ण केलेली आहे की मला तर स्थिती होतीच होती, पण माझ्यापासून आता दुसऱ्यांना झाली पाहिजे. कारण त्याला ती अभिलाषा होती, मला काहीतरी विद्या यांच्याकडून घडावी आणि मग लोकांनी माझी बी ईश्वर पुरुष म्हणून पूजन करावं, ती त्यांची अभिलाषा होती. पण त्यांना हे माहीत नाही का तो त्याच्या डावात आहे, परमेश्वराच्या डाव्यात आहे. परमेश्वर त्याच्या निमित्ताने कितीतरी जीवांना दैवराटीत आणणारे, अयोग्य जीवांना योग्य करून परमेश्वराच्या प्राप्तीला घेऊन जाणारे परमेश्वराचं कार्य करत होते. आणि तो त्याच्या अभिलाषेपोटी दृष्टपर तो फसत होता. वास्तविक त्यांनी जर अभिलाषा नसती केली तर देव त्याला भेटले असते, देव भेटले म्हणजे सारंच भेटलं. परंतु आपलं असं आहे की आपल्याला देव मिळण्यासाठी देवाने देवाची जाणीव करून दिली, पण आपल्याला देव न मिळवता आपण देवाकडून मात्र सारेच मिळवायच्या भानगडीत पडतोय, सारंच मिळवायचा प्रयत्न करतोय. नेमकं दादोसांसारखीच आपली पण गत झालेली आहे. आपल्याला देव मिळवायचा आहे, पण देव न मिळवता देवाकडून सारं मिळवायचं की देव मिळवायचा. दादोसांना देव मिळवायचा नव्हता, देवाकडून सारं मिळवायचं होतं. आपली परी दादोसांची होऊ नये यासाठी जे गुण आहे कोणाकडूनही घेता येतात, आणि ते गुण घेऊन ती गुणग्राहकता निर्माण करून आपल्यामध्येही ती योग्यता पात्रता निर्माण करून परमेश्वराची भक्ती जर आपण करत राहिलो तर नक्कीच आपल्यालाही परमेश्वरापर्यंत प्रवास करता करता जाता येईल. परंतु कर्मराटीत केलेल्या क्रिया दैवराटीतला फळं येतात. आता दैवराटीत तेच जर करत बसलो तर ते मात्र परमेश्वरापर्यंत घेऊन जाणार नाही आहे. देवाने सांगितलं आहे आता तुम्हाला कविलदानाच्या कॉलेजमध्ये ॲडमिशन दिलं आहे, आता तुम्हाला अभ्यास करावा लागेल. ते अभ्यास करून म्हणजे ज्ञान मिळवावं लागेल, आणि ते ज्ञान मिळून स्वतःमध्ये बदल करून त्या योग्यतेला पात्र होऊन आचाराचा पेपर सोडावा लागेल. आणि आचाराचा पेपर सोडवला का किती टक्केवारीनं तुमचा पेपर सुटला जातो, किती मार्क पडतात त्याच्यावरती मी पात्र तुम्हाला भेटणार आहे, तुम्हाला प्राप्त होणार आहे. परंतु आपण कर्मराटी जे करतो आहे तेच इकडे बी करायला लागलो तर मात्र परमेश्वरापर्यंत आपल्याला जाता येणार नाही. या एकांकीच्या लेळेतून परमेश्वरांनी या कर्मराटीच्या जीवाकडून ज्या अनेक क्रिया करून घेतल्या आहे, तर त्या अनेक क्रिया केल्यानंतर प्राप्त त्यांना जर द्यायचं आहे ज्ञान आणि प्रेम, ते मात्र परमेश्वराला देता येणार आहे. आणि परमेश्वराने ते करूनच इथपर्यंत आपल्याला आणलेलं आहे. इथं मात्र परमेश्वराची अपेक्षा वेगळी आहे. इथं ज्ञानाची अपेक्षा आहे, ज्ञानमोचक सांगितलं आहे. इथं ज्ञानप्रेमाची परमेश्वराला देण्याची अभिलाषा आहे. परंतु त्या ठिकाणी आपण बसलो पाहिजे, यासाठी आपल्यामधला बदल आणि आचार जो अपेक्षित आहे तो आपल्याकडून
परमेश्वराने अपेक्षा केली, म्हणून त्यावरती आपण जाणं हे महत्त्वाचं आहे. आणि पाठीमागचं जे आहे त्यातच न अडकून पुढं सरकणं ही परमेश्वराला अपेक्षित आहे आणि आपण ते करावं. हीच परमेश्वराची या लीळेच्या माध्यमातून आपल्याला समज आहे, देणं आहे. ते आपण स्वीकारून जर ते केलं तरच नक्कीच प्राप्त होईल. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. दंडवत हो.